योजना अखेरकार पुन्हा एकदा राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती डबल हप्ता जमा होणार आहे। होय बहिणींनो, तुमच्या देखील खात्यावरती आता डबल पैसे जमा होणार आहेत। नुकताच राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यामध्ये आला। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करण्यासाठी सरकारने 263 कोटींचा निधी मंजूर केला होता आणि त्यानुसार आता राज्यातील बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले आणि ज्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 तासांमध्ये नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होतील। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही आणि 17व्या हप्त्या पाठोपाठ आता डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि फक्त डिसेंबर महिन्याचाच 18वा हप्ता नव्हे तर आता जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की आता या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असून आता बहिणींच्या खात्यावरती पुन्हा 3000 रुपये जमा होणार आहेत। आता 3000 रुपये कशाचे तर या ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा पद्धतीने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता पुन्हा बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आहेत आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत। जर तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला असेल आणि तुम्ही आता डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। आता कशा पद्धतीने तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर आता ई-केवायसी बद्दलची देखील एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा ई-केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली असून आता प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। कारण की राज्य सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर आता मकर संक्रांतीचा सण देखील असल्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। आता मकर संक्रांतीच्या सणानिमित्त बहिणींना सरकार कोणतं गिफ्ट देणार का हे देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की या ठिकाणी तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आता जमा झाला आहे। ज्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 तासांमध्ये म्हणजेच की 2 ते 3 तासांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होईल आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला आहे तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा होणार आहे। आता नेमका हप्ता कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता सर्वात आधी या ठिकाणी ई-केवायसी बद्दलची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमणार ते आपण या ठिकाणी पुढे बघूयात। आता सध्या जर बघायला गेलं तर सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याची वाटप करण्यामध्ये येत असून आता नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्या पाठोपाठ डिसेंबर महिन्याचा 18
17वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता देखील बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून बहिणींना आता मोठा दिलासा मिळणार आहे आणि आता राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत देखील गोड होणार आहे। आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होत आहे आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमका कधी किती वाजेपर्यंत जमणार हे तर तुम्हाला बघायला मिळणारच आहे। मात्र त्यापूर्वी या ठिकाणी ई-केवायसी बद्दलची एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, ई-केवायसी करण्यास आता मुदतवाढ मिळण्याची शक्यता। जर तुम्ही ई-केवायसी केली असेल किंवा ई-केवायसी केली नसेल तरी देखील तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मोठा दिलासा मिळण्याची आता शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आली आहे। सुरुवातीला 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत असून अजून या ठिकाणी सुमारे 45 लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही। त्यामुळे आता शासनाकडून 1 महिन्याची मुदतवाढ देऊन 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपल्याला बघायला मिळत आहे। आता राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य केले होते आणि ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत देण्यामध्ये आली होती। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली नसेल तर अशा लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून 1 महिन्याची मुदतवाढ देऊन 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे। जर राज्य सरकारने ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ दिली तर याचा लाडक्या बहिणींना खूप मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे आणि लाडक्या बहिणींची अशी देखील मागणी आहे की सरकारने ई-केवायसी साठी मुदतवाढ द्यावी। त्यानुसार आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची देखील दाट शक्यता आहे। तर अशा संदर्भातील म्हणजेच की अशा पद्धतीची ही ई-केवायसी संदर्भातील महत्त्वाची अपडेट होती ती आपण या ठिकाणी बघितली आहे। त्यानंतर आता या ठिकाणी हप्त्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता या ठिकाणी बघू शकता, नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यावरती जमा अशा पद्धतीची बातमी आहे। आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर अशा देखील बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही। आता नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचा म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर आता डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमवणार ते आपण या ठिकाणी बघूयात। आता या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींचा शोध घेण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यामध्ये आले होते। त्यानुसार राज्यातील 2,47,00,000 महिलांपैकी 31 डिसेंबर पर्यंत राज्यातील 1,80,00,000 महिलांनी ई-केवायसी पूर्ण केली असल्याची माहिती देखील आपल्याला बघायला मिळत आहे। आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्यामध्ये येत असला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला असल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींचा हिरमोड या ठिकाणी झाला आहे। म्हणजेच की बहिणींनी सध्या सरकारवरती नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला। डिसेंबर अखेर म्हणजेच की या ठिकाणी डिसेंबर अखेर म्हणजेच की 31 डिसेंबर पासून या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला आणि आता जानेवारी महिना सुरू असल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे एकूण 4,500 रुपये एकत्र देण्यामध्ये येतील असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं होतं। मात्र सध्या तरी फक्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फक्त नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले असल्यामुळे सध्या लाडक्या बहिणींचा हिरमोड झालेला आहे। सध्या जर बघायला गेलं तर बहिणींनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली आहे। मागील 3 महिन्यांपासून प्रतीक्षेमध्ये असलेल्या महिलांना या ठिकाणी 4,500 रुपये एकत्रित मिळतील अशी अपेक्षा होती। मात्र प्रतीक्षामध्ये केवळ नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींनी नाराजी व्यक्त केली आहे। आता उर्वरित 2 महिन्यांचे पैसे नेमके कधी मिळणार याकडे
संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। आता डिसेंबर महिन्यात संपलेला आहे, जानेवारी महिना सुरू असल्यामुळे डिसेंबरचा एक हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील हप्ता आता सरकारला द्यावा लागणार आहे। आता या ठिकाणी म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर जमा झालेला आहे आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नसेल तर अशा देखील बहिणींच्या खात्यावरती 2 ते 3 तासांमध्ये जमा होईल। आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा प्रश्न हा मिटला आहे, परंतु डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। खरं तर राज्य सरकारने नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा एकत्र देण्याची अत्यंत गरज होती, कारण की या ठिकाणी 2 महिन्यांपासून बहिणी हप्त्याची प्रतीक्षा करत होत्या आणि बहिणींना देखील असं वाटलं होतं की हप्ता वाटप करायला उशीर झाला असल्यामुळे आमच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे पैसे एकत्र जमा होतील। मात्र प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर फक्त नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला, त्यामुळे या ठिकाणी बहिणी उदास झाल्या आहेत। आणि त्यातच आता एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली, ती म्हणजेच की आता बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्या पाठोपाठ डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होणार आणि फक्त डिसेंबर महिन्याचाच हप्ता नाही तर आता जानेवारी महिन्याचा देखील हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असून डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता आता जमा होणार आहे आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासोबत जानेवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे, म्हणजेच की अजून बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होणार। आता या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता लवकर मिळणार हे तर सर्वांना माहीत झाले, परंतु आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार तर या संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये लवकर जमा होणार। आता सर्वच लाडक्या बहिणींना माहीतच असेल की येत्या 14 जानेवारी या दिवशी एक अतिशय महत्त्वाचा सण आहे, म्हणजेच की 14 जानेवारी या दिवशी मकर संक्रांतीचा सण आहे आणि याच सणाच्या पार्श्वभूमीवरती आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता जमा केला जाणार आहे। लक्षपूर्वक बघत चला, सध्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा झाले असून आता येत्या 14 तारखेपर्यंत मकर संक्रांतीपर्यंत बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे पैसे आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे देखील या ठिकाणी जमा होणार आहेत। आता बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला आणि जानेवारी महिना सुरू असल्यामुळे डिसेंबरचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा सरकारला आता द्यावाच लागणार आहे आणि त्याचबरोबर आता मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता बहिणींना या ठिकाणी म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून खुश करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि मकर संक्रांतीचं गिफ्ट म्हणून आता बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्र देण्यामध्ये येईल अशी माहिती सध्या समोर आली आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सध्या फक्त एका हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले असले तरी येत्या 14 जानेवारी पर्यंत मकर संक्रांतीच्या सणापर्यंत बहिणींच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। म्हणजेच की सध्या 1500 रुपये जमा झाले असून आता लवकरच 2 हप्त्यांचे 3000 रुपये देखील या ठिकाणी बहिणींच्या खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे आता राज्यातील प्रत्येक बहिणींची या ठिकाणी मकर संक्रांत गोड होणार आहे। तर अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे आणि राज्य सरकारने आता ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की अद्याप देखील लाखो महिलांनी ई-केवायसी केली नसल्यामुळे लाखो महिलांचा हप्ता बंद होण्याची दाट शक्यता आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर तुमचा हप्ता बंद होण्याची देखील दाट शक्यता आहे। त्यामुळे आता सरकारला एकच विनंती आहे की ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे। एका महिन्याची मुदतवाढ देऊन राज्य सरकारने 31 जानेवारी 2026 पर्यंत ई-केवायसी करण्यासाठी
मुदतवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे. जर राज्य सरकारने KYC करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ दिली तर लाखो महिलांना दिलासा मिळेल. अन्यथा लाखो महिला लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहण्याची देखील दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बहिणींसाठी सरकारने पुन्हा KYC करण्यासाठी मुदतवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे पैसे जमा होतील. 2 ते 3 तासांमध्ये पैसे जमा होतील. जर आज पैसे जमा झाले नाही तर उद्या होतील, कारण की सध्या नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप केला जात आहे. 17वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 263 कोटींचा निधी मंजूर केला होता. त्यानुसार राज्यातील 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 17व्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येत असून आता लवकरच डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे राज्यातील प्रत्येक बहिणींची मकर संक्रांत आता गोड होणार आहे असं आपल्याला सध्या बघायला मिळत आहे. आणि सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता हप्ता वाटप होत असल्यामुळे कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. सरकारला हप्त्याचे वाटप करण्यासाठी या ठिकाणी उशीर होत असला तरी अखेरकार बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे बहिणींना एक या ठिकाणी म्हणजेच की चांगला दिलासा मिळत असल्याचं देखील सध्या बघायला मिळत आहे. कारण की बहिणींना देखील पैशांची अत्यंत गरज असते. त्यामुळे या ठिकाणी हप्त्याकडे म्हणजेच की बहिणी हप्त्याची वाट बघत असतात. परंतु आता प्रतीक्षा करण्याची किंवा वाट बघण्याची काहीच गरज नाही. सध्या नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होत असून आता मकर संक्रांतीपर्यंत तुमच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा देखील 19वा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे बहिणींची आता मकर संक्रांत गोड होणार आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.